बातमीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढील वर्षी होणार आहेत। राज्य सरकारला 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे। सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला मुदतवाढ दिलेली आहे। 31 जानेवारी नंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही असंही सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला ठणकावून सांगितलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढील वर्षीच होणार आहेत। राज्य सरकारला 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। कोर्टाकडून राज्य सरकारला ही मुदतवाढ मिळालेली आहे। मात्र यापुढे आता म्हणजेच 31 जानेवारी नंतर आता कोणती मुदतवाढ मिळणार नाही असंही सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला बजावलंय। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत डिलिमिटेशन म्हणजे प्रभाग रचना किंवा आरक्षण या संदर्भातली कारवाई कुठल्याही स्वरूपात पूर्ण झाली पाहिजे। त्यात कुठलंही एक्सटेन्शन मिळणार नाही आणि डिलिमिटेशन झालं नाही किंवा आरक्षण झालं नाही हे यापुढे निवडणुका पुढे ढकलण्यासाठी कुठलंही कारण असणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने आजच्या आदेशात स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातलं कुठलीही निवडणूक ही 31 जानेवारी 2026 रोजी प्रलंबित नसावी असंही स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाने आज निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज प्रलंबित आहेत त्यांच्या निवडणुका आता राज्य निवडणूक आयोगाला तसेच राज्य शासनाला 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्याव्याच लागतील। संस्थांवर हा अन्याय होतोय का, कसं पाहता तुम्ही? नाही, ग्राउंडवर कोण नाहीच ना। जिल्हा परिषद नगरपालिका जो हक्काचा माणूस असतो, जो हाकेला 24 तास त्यांच्या बरोबर असतो, तो जागेवरच नाही आहे। त्यामुळे हे दुर्दैव आणि पूर्णपणे सरकारचं अपयश आहे। हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अनुषंगानं पुन्हा कुठल्याही प्रकारे मुदतवाढ ही घेण्याची आवश्यकता प्रशासनाला पडता कामा नव्हती। मात्र हे वेळ काढू धोरण हे सरकारचं होतं आणि आज हा सरकारने निवडणूक आयोगाला मदत न करता जे निवडणुका लांबणीवर घालण्याचा जो घाट घातला होता आज तो पूर्णतः फसलेला आहे। वास्तविक पाहता आतापर्यंत नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा या तीनपैकी एका प्रवर्गातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे होती।